वेलकम विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्याच्या 10वी इंग्लिशच्या या सेशनमध्ये. आज आपण आपली जी प्रथम सत्र परीक्षा होणार आहे त्या प्रथम सत्र परीक्षेमध्ये इंग्लिशची ॲक्टिव्हिटी शीट कशी असेल, किती गुणांची असेल, त्यामध्ये येणाऱ्या ॲक्टिव्हिटीज कशा असतील या संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत. ठीक आहे, आपण वन बाय वन पॉईंटला सुरुवात करू. आपली जी ॲक्टिव्हिटी शीट असणारे विद्यार्थी मित्रांनो, ती एकूण 80 मार्क्सची असणार आहे. 80 गुणांसाठी आपली ॲक्टिव्हिटी शीट असणार आहे 10th या क्लासची. ओके, आपण इंग्लिश या विषयाबद्दल चर्चा करतो आहोत. मग यामध्ये तुमचा क्वेश्चन नंबर 1 जो असेल, क्वेश्चन नंबर 1A, डू ॲज डायरेक्टेड, हा 10 गुणांचा तुमचा प्रश्न असेल. मग या 10 गुणांच्या प्रश्नासाठी तुम्हाला 5 उपप्रश्न दिलेले असतील. 5 ॲक्टिव्हिटीज आर गिव्हन टू सॉल्व्ह फॉर 10 मार्क्स. ईच ॲक्टिव्हिटी कॅरीज 2 मार्क्स. 10 गुणांसाठी इथे तुम्हाला 5 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. प्रत्येक ॲक्टिव्हिटीला 2 मार्क्स तुम्हाला असतील. मग यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी जी असेल तुमची, पहिली ॲक्टिव्हिटी असेल कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. 2 गुणांसाठी ही ॲक्टिव्हिटी असेल तुमची. यामध्ये तुम्हाला 4 शब्द दिलेले असतील कोणते तरी. या ॲक्टिव्हिटीमध्ये कोणते तरी 4 शब्द दिलेले असतील. 4 वर्ड्स तुम्हाला कोणते तरी दिलेले असतील आणि या 4ही वर्ड्समधले एक अल्फाबेट गाळलेलं असेल आणि ते अल्फाबेट तुम्हाला भरायचं असेल. सपोज हा वरती एक शब्द आहे वर्ड्स, ज्याला मी अंडरलाईन केलेली आहे. समजा यामध्ये जो आर हा लेटर आहे ना, त्याची जागा रिकामी असेल, तो दिलेला नसेल. WODS हे 4 लेटर्स फक्त दिलेले असतील आणि आर हा लेटर तिथे दिलेला नसेल, मग तो तुम्हाला भरायचा असेल. असे 4 शब्द दिलेले असतील, एक अल्फाबेट, एक लेटर गाळून, आणि ते तुम्हाला पूर्ण करायचे. प्रत्येक शब्दाला इथे अर्धा मार्क आहे. असे 4 मार्कांसाठी, 4 गुणांसाठी तुम्हाला 2 गुणांसाठी 4 शब्द इथे दिले जातील. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तुमचा, कॉपी द फॉलोइंग सेंटेन्सेस करेक्टली. इथे 2 सेंटेन्सेस दिलेले आहेत. ते सेंटेन्सेस तुम्हाला फक्त बघून कॉपी करायचे आहेत, बघून लिहायचे आहेत. ज्या पद्धतीने ॲक्टिव्हिटी शीटमध्ये जे 2 वाक्य दिलेले आहेत, ते 2 वाक्य कोणताही बदल न करता, विदाउट मेकिंग एनी चेंजेस, जसेच्या तसे लिहायचे आहेत. एका वाक्याला 1 गुण असेल आणि हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल. ठीक आहे. त्यानंतर तिसरी ॲक्टिव्हिटी असेल तुमची, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. इथे कोणते तरी 4 शब्द दिलेले असतील, एनी 4 वर्ड्स तुम्हाला दिलेले असतील आणि ते 4 वर्ड तुम्हाला काय करायचे आहेत, अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावायचे आहेत. 2 गुणांसाठी ही ॲक्टिव्हिटी असेल. चौथी ॲक्टिव्हिटी तुमची, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. इथे 2 सेंटेन्सेस दिलेले असतील आणि त्या 2 सेंटेन्सेसला तुम्हाला काय करायचं आहे, पंक्च्युएशन मार्क्स द्यायचे आहेत. मराठीमध्ये आपण त्याला विरामचिन्ह म्हणतो. ते विरामचिन्ह, पंक्च्युएशन मार्क्स, ते इथे द्यायचे. तुम्ही अभ्यासलेले जे लेसन्स आहेत त्या लेसनमधलेच कोणते तरी 2 वाक्य तुम्हाला इथे दिले जातील. त्यानंतर तुमची 5वी ॲक्टिव्हिटी असेल क्वेश्चन नंबर 1A या भागातली, मेक 4 वर्ड्स युजिंग द लेटर्स इन द वर्ड. आता इथे रिकामी जागा दिलेली आहे. ॲक्टिव्हिटी शीटमध्ये तुम्हाला एक शब्द इथे दिलेला असेल, त्या शब्दातले लेटर्स वापरून, काही लेटर्स वगळून, त्या लेटर्सचा क्रम बदलून, मागे पुढे करून 4 शब्द बनवायचे आहेत. ठीक आहे. आणि या प्रश्नाला आहेत 2 मार्क्स. असे क्वेश्चन नंबर 1A यामध्ये तुम्हाला हा जो प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 1A, हा तुम्हाला 10 मार्कांसाठी आहे आणि त्यासाठी तुम्हाला एकूण 5 ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातील. प्रत्येक ॲक्टिव्हिटीला तुम्हाला यामध्ये 2 मार्क आहेत. ठीक आहे. आपण आता पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 1चा बी पार्ट.
आता हा जो क्वेश्चन नंबर 1चा बी पार्ट जो आहे तो सुद्धा डू ॲज डायरेक्टेड आहे. 10 मार्क्स याला आहेत. ठीक आहे. त्यातली पहिली ॲक्टिव्हिटी आहे तुम्हाला मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स ऑफ युअर ओन युझिंग द गिव्हन फ्रेज. आता इथे फ्रेजच्या ठिकाणी डॉट डॉट दिलेले आहेत, रिकामी जागा इथे. ॲक्टिव्हिटी शीटमध्ये तुम्हाला इथे कोणते तरी एक फ्रेज दिली जाईल, एक वाक्प्रचार दिला जाईल. त्या वाक्प्रचाराचा तुम्ही वाक्यात उपयोग करायचा आहे. 2 गुणांसाठी हा प्रश्न तुम्हाला असेल. त्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी आहे राईट रिलेटेड वर्ड्स. रिलेटेड वर्ड्स तुम्हाला लिहायचे असतील. सपोज इथे नेचर किंवा स्कूल किंवा होम असा कोणता तरी एक शब्द दिला जाईल मध्यभागी, आणि हे जी 4 बॉक्सेस दिसत आहेत या 4 बॉक्सेसमध्ये तुम्हाला मध्यभागी दिलेल्या शब्दानुसार रिलेटेड वर्ड्स लिहायचे असतील. ही ॲक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला 2 गुणांसाठी आहे. अर्ध्या गुणांसाठी एक शब्द तुम्हाला असेल. तिसरा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, या तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला ॲड अ प्रिफिक्स हा जो तिसरा प्रश्न आहे, तिसरी जी ॲक्टिव्हिटी आहे त्यामध्ये ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स अँड यूज एनी वन ऑफ द रूट वर्ड्स इन युअर ओन सेंटेन्स. 2 शब्द तुम्हाला दिलेले असतील आणि त्या 2 शब्दांना एकतर प्रिफिक्स किंवा सफिक्स तुम्हाला ॲड करायचं आहे त्या दिलेल्या शब्दाला, आणि त्याचा जो रूट वर्ड असेल, जो मूळ शब्द असेल, त्या मूळ शब्दाचा वाक्यात उपयोग करायचा आहे. त्याचं एक्झाम्पल पाहू आपण. सपोज तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये इझी हा शब्द दिलेला आहे, ॲक्टिव्हिटी शीटमध्ये तुम्हाला इझी हा शब्द दिलेला आहे. मग आपण त्याला प्रिफिक्स लावलं अन आणि त्याचा शब्द झाला अनइझी. पण या अनइझी शब्दामध्ये अन हे काय त्याचं प्रिफिक्स आहे आणि इझी काय रूट वर्ड आहे. मग तुम्ही वाक्यात उपयोग करताना कशाचा वापर कराल? इझी या शब्दाचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. चौथी ॲक्टिव्हिटी तुमची कंप्लीट द टेबल. एक छोटासा टेबल असेल, तो टेबल तुम्हाला पूर्ण करायचा आहे. त्या टेबलमध्ये एका कॉलममध्ये ॲडजेक्टिव्ह दिलेले आहेत आणि एका कॉलममध्ये नाऊन दिलेले आहेत. समजा ॲडजेक्टिव्हच्या कॉलममध्ये ॲडजेक्टिव्ह दिलेलं असेल टॉल आणि नाऊनची जागा रिकामी आहे. मग तिथे तुम्हाला एक प्रॉपर नाऊन फिलअप करायचं आहे, जसं टॉल मॅन, टॉल ट्री, टॉल बिल्डिंग. या पद्धतीने तुम्हाला जो योग्य वाटेल तो शब्द तिथं भरायचा आहे. तसंच इकडे नाऊन दिलेलं आहे टेबल, पण त्याचा ॲडजेक्टिव्ह मात्र दिलेलं नाही, ती जागा रिकामी आहे. मग टेबलसाठी तुम्हाला जे योग्य असं ॲडजेक्टिव्ह वाटेल ते तुम्ही तिथं भरायचं आहे. अशी 2 गुणांची ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला असेल. त्यानंतर 5वी ॲक्टिव्हिटी आहे कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ नाउन्स. ही नाउनची वर्ड चेन आहे. समजा इथे एक ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे. ॲक्टिव्हिटी शीटमध्ये तुम्हाला इथे वेगळा शब्द येईल, हा शब्द येणार नाही. समजा तुम्हाला स्टुडंट हा शब्द दिलेला आहे आणि पुढे हे 5 शब्दांच्या रिकाम्या जागा तुम्हाला दिलेल्या असतील. मग तुम्ही करायचं काय की इथे नाउनची वर्ड चेन तयार करायची आहे. ती वर्ड चेन कशी तयार कराल? तर स्टुडंट या शब्दाचा, दिलेल्या स्टुडंट या वर्डचा जो शेवटचा लेटर आहे टी, तो लक्षात घ्यायचा आणि इथे टेबल हा शब्द तयार होतो. टी पासून एक नाऊन लिहायचं. मी इथे टेबल लिहिलंय, तुम्हाला जे कोणतंही नाऊन इथं लिहिता येईल. मग टेबलचा या शब्दाचा शेवट कोणत्या लेटरने झालेला आहे? ई. तर मग पुढच्या शब्दाची सुरुवात ई ने होणार आहे. आपण तो शब्द घेतला एग. त्यानंतर एग या शब्दाचा शेवट झालेला आहे जी या लेटरने. मग पुढचं नाऊन घेतलं आपण गोट. त्यानंतर गोट या शब्दाचा शेवट झाला आहे टी या लेटरने. मग पुढचं नाऊन आपण घेतलं टेंट, टी पासून सुरू होणार. तसंच टी घेतलं. या पद्धतीने जो दिलेला शब्द आहे ना त्याचा जो शेवटचा अक्षर आहे, शेवटचा अल्फाबेट आहे, त्यापासून नवीन नाऊन तयार करायचं. अशी ही वर्ड चेन ॲक्टिव्हिटी आहे विद्यार्थी मित्रांनो. सोपी आहे. ती तुम्हाला ॲक्टिव्हिटी शीटमध्ये येणार आहे. फक्त एवढंच असेल की तिथे स्टुडंट हा शब्द नसेल, तिथे वेगळा शब्द असेल. ओके, पुढे जाऊ आपण. आता आपला पहिला प्रश्न झाला. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. आपला क्वेश्चन नंबर 2
रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 10 गुणांसाठी तुम्हाला हा प्रश्न असेल, ही ॲक्टिव्हिटी असेल. हा सीन पॅसेज असेल. तुम्हाला तुमच्या पुस्तकातल्या लेसनमधला एक पॅसेज तुम्हाला इथं दिला जाईल आणि त्या पॅसेजवरती 10 गुणांसाठी 5 ॲक्टिव्हिटीज तुम्हाला इथे लिहायच्या असतील. मग त्यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी असेल तुमची आयडेंटिफाय द कॅरेक्टर ऑर प्लेस फ्रॉम द पॅसेज. 1 आणि 2 इथे 2 कॅरेक्टर दिलेले असतील, प्लेस किंवा प्लेसेस दिलेल्या असतील, तुम्हाला त्या आयडेंटिफाय करायच्या आहेत. त्याला 2 गुण असतील तुम्हाला. त्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी आहे अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस ॲज पर देअर सिक्वेन्स ऑकर्ड इन द पॅसेज. पॅसेजमध्ये ज्या घटनाक्रमाने घटना घडलेली आहे त्या क्रमाने तुम्हाला दिलेले सेंटेन्स लावायचे असतील. इथे 4 वाक्य दिलेले असतील, पण ते 4 वाक्य जंबल्ड स्वरूपात लिहिलेले असतील. तुम्हाला घटनाक्रमानुसार ते लावायचे असतील. 2 गुणांसाठी ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला आहे. त्यानंतर तुमची तिसरी ॲक्टिव्हिटी असेल मॅच द डिस्क्रायबिंग वर्ड्स विथ द नाउन्स. ॲडजेक्टिव्ह आणि नाउनचा हा टेबल असेल. एकीकडे 4 ॲडजेक्टिव्ह असतील आणि एकीकडे 4 नाउन दिलेली असतील. त्याच्या जोड्या तुम्हाला लावायच्या आहेत. त्यानंतर A4 ॲक्टिव्हिटी असेल पुढची डू ॲज डायरेक्टेड. ही ग्रामर रिलेटेड ॲक्टिव्हिटी आहे. ग्रामरचे 2 वाक्य तुम्हाला 2 गुणांसाठी दिले जातील. त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी विद्यार्थी मित्रांनो A5. हा जो A5 क्वेश्चन आहे तो पर्सनल रिस्पॉन्स ॲक्टिव्हिटी आहे. 2 गुणांसाठी ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला सोडवायची आहे. एखादा क्वेश्चन तुम्हाला दिलेला असेल आणि त्याच्यावरती तुम्हाला स्वतःचं मत मांडायचं आहे. स्वतःच्या शब्दात त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर आता दुसरा पॅसेज आहे बी. क्वेश्चन नंबर 2 मधला दुसरा पॅसेज आहे. हा अनसीन पॅसेज असेल 10 गुणांसाठी. तुमच्या पुस्तकात नसलेला एक पॅसेज तुम्हाला इथं दिला जाईल. मग त्यावर पण 5 ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिल्या जातील 10 गुणांसाठी. मग त्यामधली B1 ही पहिली ॲक्टिव्हिटी असेल तुमची फिल इन द ब्लँक्स विथ द हेल्प ऑफ गिव्हन पॅसेज. इथे 2 रिकाम्या जागा तुम्हाला दिल्या जातील. त्या तुम्हाला पॅसेजच्या मदतीने भरायच्या असतील. त्याला 2 मार्क असतील. त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी आहे B2 कम्प्लीट द वेब. एक वेब दिलेला असेल. हा वेब इथे एक शब्द दिलेला असेल कोणता तरी क्वेश्चन वर्ड किंवा आपण त्याला कीवर्ड असं म्हणतो. तो कीवर्ड किंवा क्वेश्चन वर्ड या ॲक्टिव्हिटीमध्ये मध्यभागी दिलेला असेल आणि त्याला अनुसरून इथे 4 वर्ड्स तुम्हाला लिहून हा वेब जो आहे हा वेब तुम्हाला पूर्ण करायचा आहे. 2 गुणांसाठी ही तुमची ॲक्टिव्हिटी असेल. त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी तुमची B3 मॅच द फॉलोइंग अपोजिट वर्ड्स. व्होकॅब्लरीशी संबंधित ही ॲक्टिव्हिटी असते B3ची. 2 गुणांसाठी असेल. अपोजिट वर्डचा हा टेबल आहे. 4 शब्द इकडे असतील, 4 शब्द इकडे दिलेले असतील. A कॉलममध्ये 4 शब्द आणि B कॉलममध्ये 4 वर्ड्स असे दिलेले असतील. अपोजिट वर्ड्सच्या जोड्या इथे आपल्याला लावायच्या आहेत. त्यानंतर पुढचा ग्रामरचा प्रश्न आहे B4 डू ॲज डायरेक्टेड. 2 ग्रामरचे सेंटेन्स तुम्हाला इथे दिलेले असतील आणि दिलेल्या सूचनेनुसार तुम्हाला ते सोडवायचे आहेत. प्रत्येकाला 1 गुण आहे. असा 2 मार्कांसाठी हा चौथा प्रश्न आहे. त्यानंतर B5 पर्सनल रिस्पॉन्स ॲक्टिव्हिटी असेल 2 गुणांसाठी. स्वतःचं मत तुम्हाला इथे नोंदवायचं असेल. ॲक्टिव्हिटी शीटचा जो उरलेला भाग आहे विद्यार्थी मित्रांनो तो आपण आपल्या पुढच्या तासिकेला बघू.